नासी फडकेंचं जे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं ते त्यांच्या तरुणपणापासून व्यक्त होत राहिलेलं आहे. रत्नाकर मासिकाचं त्यांनी संपादन केलं त्यावेळी ते 32 वर्षाचे होते. त्यांची साहित्य, काव्य, संगीत, चित्रकला, इतिहास, तत्वज्ञान, समीक्षा, खेळ अशा अनेक विषयामध्ये त्यांना गती होती. आज मला तसंच काहीसं वाटतंय. म्हणजे एखादी जवाहरांनी भरलेली पेटी आपल्या समोर आहे आणि त्यात 100 वर्षापूर्वीचा एक एक साहित्यरत्न आपण रसिकांपुढे आणतोय. रत्नाकर युगाच्या शताब्दीपूर्ती सोहळ्यामध्ये आज आपण 4 जानेवारी 1926 रोजी प्रकाशित झालेल्या पहिल्या अंकाचं पुनःप्रकाशन करणार आहोत. नासी फडके यांच्या रत्नाकर या मासिकाचा पुनर्प्रकाशन सोहळा आज पुण्यात पार पडला. या प्रसंगी त्यांच्या कन्या गीतांजली जोशी व इतर परिवारातील सदस्य उपस्थित होते. श्री विजय कोळेकर व श्री सुहास भोळकर यांनी या प्रसंगी आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम. रसिक हो, रत्नाकर मासिकाच्या प्रथम अंक प्रसिद्धीच्या शताब्दीपूर्तीच्या या सोहळ्यात आपल्याला आज लाभलेले मान्यवर अतिथी, सन्माननीय पाहुणे, साहित्यप्रेमी, रसिक, वाचक आणि श्रोते तसेच माध्यम प्रतिनिधींचे मी अनिरुद्ध, आयोजक सुनिधी पब्लिशर्स आणि गीतांजली अविनाश जोशी यांच्यातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. नोकरीच्या शोधात असताना नासी फडके यांना त्यांचे मित्र अनंत सखाराम गोखले यांनी एकत्र येऊन एक मासिक सुरू करण्याची कल्पना सुचवली. त्यातला संपादकीय भार फडकेंनी उचलायचा आणि व्यवस्थापकीय भार गोखलेंनी उचलायचा असं ठरलं. संगीत, नाट्य, क्रीडा, चित्रकला या कलांना उत्तेजन मिळावं आणि दर्जेदार ललित लेखन आणि काव्य यांची अनुभूती मराठी वाचकांना यावी हे रत्नाकर जन्माला घालण्याचं उद्दिष्ट. 4 जानेवारी 1926 रोजी रत्नाकर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. रत्नाकरला अवघं 4-5 वर्षांचं आयुष्य लाभलं, पण त्या कालखंडाला रत्नाकर युग असं संबोधलं जातं आणि याचे एकमेव कारण म्हणजे रत्नाकरने वाचकांना दिलेला उत्कृष्ट दर्जाचा साहित्यरूपी खजिना. रत्नाकरमध्ये प्रसिद्ध झालेल्या साहित्याच्या विषयांमध्ये मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय, प्रचंड आणि प्रगल्भ वैविध्य आहे. संगीत, नाटक आणि त्या काळातील रंगभूमीची परीक्षणे आणि चिंतने, अध्यात्म, भारतीय संत परंपरा, भारतीय संस्कृतीवरील परकीय आक्रमण यावरचे विचार प्रवर्तक लेख, रियासतकार सरदेसाईंचे इतिहासावरचे लेख, दौलत, जादूगर, सुशिलेचा देव अशा कादंबऱ्या, वि स खांडेकर, माडखोलकर, वाम जोशी यासारख्या दिग्गजांच्या कथा, भारा तांबे, गिरीश, केशवकुमार अर्थात प्र के अत्रे यांच्या कविता. वाचकाची अभिरुची ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रातील दर्जेदार, उत्तमोत्तम आणि निवडक साहित्य त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा रत्नाकरचा लौकिक त्या कालखंडाला समृद्ध करून गेला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे चित्रकलेला रसिकाश्रय देणारे रत्नाकर हे कदाचित एकमेव साहित्याला वाहिलेले मासिक होते. बाबूराव पेंटर, एम व्ही धुरंदर, आबालाल, मुल्लर, आगसकर, के आर केतकर, ठाकूर सिंग या आणि अशा अनेक प्रख्यात चित्रकारांची चित्र रत्नाकरने घराघरात पोहोचवली. चित्र पाहण्याची साक्षरता आणि संवेदना साहित्य रसिकांमध्ये रुजवण्याचा मान निर्विवादपणे रत्नाकरचाच आहे. या रत्नाकर युगाच्या शताब्दीपूर्ती सोहळ्यामध्ये आज आपण 4 जानेवारी 1926 रोजी प्रकाशित झालेल्या पहिल्या अंकाचं पुनःप्रकाशन करणार आहोत. आणि कोणास ठाऊक, सध्याच्या परिस्थितीत साहित्यामध्ये पुन्हा एकदा रत्नाकर युग अवतरेल. या निमित्तानं आज आपल्याला लाभलेले सन्माननीय अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, कवी, वक्ता श्रीयुत विजय कोळेकर यांना व्यासपीठावर घेऊन येण्याची विनंती मी अविनाश काळे आणि गीतांजली ताईंना करतो. त्याचबरोबर रत्नाकरने चित्रकलेला दिलेल्या सन्मानाची भावना जपण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आपणामध्ये उपस्थित असलेले आजचे सन्माननीय अतिथी, सुप्रसिद्ध चित्रकार आणि कला विश्लेषक श्रीयुत सुहास बहुळकर यांनाही व्यासपीठावर घेऊन येण्याची विनंती मी आयोजकांना करतो.
आणि आपणही सर्वजण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं व्यासपीठावर स्वागत करूया. रत्नाकरच्या पहिल्या अंकाच्या पुनःप्रकाशनाची संकल्पना ज्यांनी मांडली अशा लेखिका, कवयित्री आणि नासी फडके यांची सुकन्या गीतांजली अविनाश जोशी यांचा अल्प परिचय मी आपणाला करून देतो. गीतांजली ताई लेखिका, कवयित्री असून आजवर त्यांची सुमारे 10 पुस्तके मान्यवर प्रकाशन संस्थांकडून प्रकाशित झाली आहेत. मराठी रंगभूमीवर 15 वर्षांहून अधिक काळ त्यांची अभिनय कारकीर्द घडली आहे. यामध्ये भालबा केळकर, डॉक्टर श्रीराम लागू, सई परांजपे, मोहन आगाशे, जब्बार पटेल यांच्यासोबत गीतांजलीताईंनी काम केलं आहे. पुस्तक लेखना व्यतिरिक्त अमृता प्रीतम, बेगम अख्तर, जॉर्ज फर्नांडिस, रॉय किणीकर, इंदिरा संत इत्यादी महान व्यक्तिमत्वांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या अभिवाचन संहिता ताईंनी लिहिल्या आहेत. आणि नुसत्या संहिता लेखनापर्यंत त्या थांबल्या नाहीत, तर त्यांच्या अभिवाचनासाठी त्यांनी सेतू अभिवाचन मंचाची स्थापना दातार कुटुंबियांबरोबर केली. अभिनयासाठी, पुस्तक लेखनासाठी, संहिता लेखनासाठी आणि अभिवाचनासाठी अनेक पुरस्कारांनी गीतांजलीताई सन्मानित आहेत. आजच्या या शताब्दीपूर्ती सोहळ्याचं प्रास्ताविक त्यांनी करावं यासाठी मी गीतांजलीताईंना आमंत्रित करतो. नमस्कार रसिक हो आणि व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना नमस्कार. आज रत्नाकर अंकाचं पुनर्प्रकाशन होणार आहे, त्यासाठी माझं मनोगत तुमच्यापुढे मांडण्यासाठी मी उभी आहे. आणि तेव्हा मला माझ्या लहानपणची एक गंमत आठवती. माझ्या आजीचा एक गोल पितळी डबा होता ज्यात तिचे दागिने असायचे. मग तो पुढे माझ्या आईच्या पाशी आला आणि काही घरी सण समारंभ होणार असलं की माझी आई तो पितळी डबा बाहेर काढायची आणि त्यातला एक एक झडाऊ अलंकार बाहेर काढून मऊ कपड्याने पुसून चकचकवून टाकायची. आणि ते सगळं बघायसाठी आम्ही भावंड तिच्या भोवती बसायचो आणि प्रत्येक दागिना त्या डब्यातनं बाहेर कसा निघतो हे बघायचो. आज मला तसंच काहीसं वाटतंय. म्हणजे एखादी जवाहरांनी भरलेली पेटी आपल्यासमोर आहे आणि त्यात 100 वर्षापूर्वीचा एक एक साहित्यरत्न आपण रसिकांपुढे आणतोय. हा फार मोठा समाधानाचा आणि आनंदाचा माझ्यासाठी विषय आहे. गोखले आणि फडके ह्या मित्रद्वयींनी ज्या काळात रत्नाकरची निर्मिती केली 1926 साली, त्या काळाची निर्मिती आजच्या तरुण मुलांनी करावी असं मला वाटतं. त्याची कल्पना त्यांच्या मनात यावी असं मला वाटतं. कारण त्या काळात मोबाईल नव्हते, टेलिफोन नव्हते, पोस्ट ऑफिस हा एकमेव संपर्काचा भाग होता. आप्पा पुण्याला, काही काळाने आप्पा कोल्हापूरला आणि गोखले पुण्याला, आणि संपादकांनी सगळीकडनं वेगवेगळ्या गावातून मागवलेलं साहित्य आणणं, ते एकत्र करणं आणि त्याचं वेळेवर प्रकाशन करणं हा किती मोठा भाग आहे. या त्यांच्या श्रमाचा आणि दूरदृष्टीचं कौतुक आपल्याला करायलाच लागेल असं हे सगळं प्रकरण होतं. तर ह्या अंकाचं पुनर्प्रकाशन करावं असा विचार जेव्हा माझ्या मनात आला, तेव्हा माझ्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठं वादळ आलं होतं. आणि तोपर्यंत कुठलीही कल्पना सुचली तर माझे पती एअर मार्शल अविनाश जोशी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असायचे. तर आता ही कल्पना सुचल्यावर ते नसल्यावर मी करू शकेन का असं मला वाटलं. पण ज्या प्रकारे मला माणसं भेटत गेली
आणि ज्या प्रकारे हे सगळं जुळून आलं, तर माझी खात्री आहे की शरीर रूपाने नाही तरी ते कुठेतरी माझ्याबरोबर होते आणि त्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर होता आणि आप्पांचं छायाचित्र होतं. म्हणूनच हे मासिक आज तुमच्या पुढे येऊ शकलं असं मला वाटतं. हा अंक मराठी वाचकांपर्यंत आणण्यामागे एक मोठं कारण असं होतं की माझ्या वडिलांनी कर्तृत्वाचं मूल्यमापन करताना कादंबरीकार फडके, ते सुद्धा दौलत जादूगार, असंच आप्पा कधी कधी म्हणायचे हा माझा शाप आहे, कारण त्या पलीकडे मी जे लिहिलं ते लोकांना आठवतच नाही. तर लघुनिबंधकार, कथा असं त्यांचा लौकिक होता. पण संपादक म्हणून, एक यशस्वी संपादक म्हणून त्यांनी सातत्याने काम केलं, ते दुर्लक्षित राहिलं. या अंकाच्या निमित्तानं 1926चा काळ तुमच्या पुढे मांडावा. त्या काळची सामाजिक परिस्थिती, त्या काळची राजकीय परिस्थिती, हे सगळं आज पुन्हा एकदा ताजं व्हावं. या निमित्ताने जेव्हा हा अंक काढा असं वाटला, मी सुनिधीच्या अविनाश काळेंना फोन केला. मी परदेशात होते आणि त्या एका फोनच्या जोरात ते म्हणाले, अंजलीताई काळजी करू नका, आपण हा अंक काढू. आणि प्रत्येक गोष्टीला सामना देत त्यांनी हा अंक आज तयार केलेला आहे. अनंत सखाराम गोखल्यांच्या विजय प्रेसमध्ये हा अंक छापला जायचा. आम्ही त्यांच्या वंशजांचा काहीतरी पत्ता लागतोय का असं शोधण्याचा खूप आम्ही प्रयत्न केला, पण मला काही यश आलं नाही. नाहीतर या कार्यक्रमाचं यश जेवढं, या अंकाचं यश जेवढं नासी फडक्यांना जातं, तेवढंच ते यश अनंत सखाराम गोखले यांनाही जातं. ह्या कार्यक्रमाचं यश पाहून मला आता जरा जास्ती कल्पना सुचायला लागल्या. मला बालगंधर्व विशेष अंक करायचं आहे, निवडक रत्नाकर करायचं आहे. स्वप्न पुष्कळ आहेत, इच्छा दुर्दम्य आहे, बाकी सर्व परमेश्वराची इच्छा आहे. रत्नाकरचं पुनर्मुद्रण सोपं नव्हतं, पण त्या कामात मुंबई मराठी ग्रंथालयाचे दादर शाखेने आणि पुणे मराठी ग्रंथालयाने मला पूर्णपणे सहकार्य दिलं. मुंबई मराठी ग्रंथालयाच्या संदर्भ शाखेने आम्हाला धुरंधरांचं चित्र मिळवून दिलं. सुहास बहुळकर आणि दहिसरकर यांनी त्याच्या जीवापाड परिश्रम केले आणि ते चित्र आज तुमच्या हातात येणार आहे अंकाबरोबर. आणि पुणे मराठी ग्रंथालयाने मला पूर्ण झेरॉक्स कॉपी दिली, त्यामुळे हा अंक तुम्हाला अगदी त्या स्वरूपातच मिळू शकतो आहे. त्यांचे कसे आभार मानावे हे मला कळत नाही. आणि एवढंच वाटतंय की जेव्हा तुम्ही या अंकाचं प्रत्येक पान बघाल तेव्हा त्या लोकांनी किती, आप्पा नेहमी म्हणायचे की आपण जेव्हा उभे असतो तेव्हा आपण कुणाच्या तरी खांद्यावर उभे आहोत, हे लक्षात ठेवावं. तर या सगळ्या साहित्यिकांच्या खांद्यावर आजचे साहित्यिक उभे आहेत, आजचे, हे त्यांनी लक्षात ठेवावं असं मला फार वाटतं. मी जास्ती काही बोलत नाही. खूप चांगले व्यक्ती आपल्यासमोर आहेत. फक्त माझ्या भावना तुमच्या पुढे व्यक्त कराव्या अशा वाटल्या आणि तुम्ही सगळे इथं आलात, माझ्या हातात हात देऊन तुम्ही माझी साथ दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद गीतांजलीताई. आपण म्हणालात की फक्त दौलत आणि जादूगार एवढ्यापुरतेच फडके ही त्यांची खंत होती, पण आमच्यासाठी नासी फडके म्हणजे गीतांजलीताई जोशी आहे. सो त्यांची दौलत आमच्यापर्यंत आलेली आहे आणि आम्ही त्यातच कृतकृत्य आहोत. आमच्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे की आम्ही तुमच्याशी जोडले गेलो. आणि आपण म्हणालात की इतकी चांगली माणसं भेटत गेली, त्याला जितकी नासी फडक्यांची पुण्याई कारणीभूत आहे, जितके अविनाश काकांचे आशीर्वाद कारणीभूत आहेत, तितकंच तुम्ही सर्वांना लावत असलेलं प्रेमही कारणीभूत आहे. तर मित्र हो, संकल्पना गीतांजलीताईंची होती, पण संकल्पनेला प्रयत्नांचा भक्कम पाठिंबा मिळाला की स्वप्न प्रत्यक्षात उतरतात. रत्नाकरच्या 1926च्या पहिल्या अंकाचा पुनःप्रकाशन सोहळा ज्यांच्या पाठबळावर आज इथे साजरा होतोय असे सुनिधी पब्लिशर्सचे श्रीयुत अविनाश काळे यांना मी प्रकाशकाचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो.
नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आजचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक विजय कुळेकर सर, त्यानंतर ज्येष्ठ चित्रकार आणि कलाप्रेमी कला अभ्यासक सुहास बहुळकर, आणि आपण आजही मला इथे सभागृहामध्ये अनेक ज्येष्ठ साहित्यिक, लेखक आणि अनेक नामवंत मंडळी इथे दिसत आहेत. खरं तर आज समोर बसून ऐकण्याचा माझी भूमिका असायला हवी आणि ती तशीच आहे, पण प्रकाशनाचं किंवा प्रकाशकांचं मनोगत म्हणून व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. सर्वप्रथम या निमित्तानं मला नासी फडके यांच्या स्मृतींना अतिशय मनपूर्वक अभिवादन करायचं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंजलीताईंनी सुनिधी पब्लिशर्सची निवड करावी या अंकाच्या पुनःप्रकाशनाकरता, याच्याबद्दल त्यांचे जितके आभार मानावे तितके कमी आहे. आमच्यासारख्या खरं तर गेल्या फक्त 13 वर्ष नवख्या असलेल्या प्रकाशन संस्थेकडे त्यांनी हे काम सोपवं, हा मला आमचा सन्मान वाटतो. याचं कारण असं झालं की त्यांची 2 पुस्तकं यापूर्वी आम्ही प्रकाशित करण्याचा आम्हाला योग आला. त्यांचं कमला हे त्यांच्या आईचं जे ललित अंगाने लिहिलेलं चरित्र आहे ते 2014 साली आम्ही प्रकाशित केलं, आणि तेव्हापासून हा स्नेह जो जुळला आहे तो अद्यापही अव्याहत आहे आणि फार छान वाटतंय. त्यामुळे दुसरं त्यांचं केशराचा मळा हे नासी फडक्यांचं जे अज्ञात पैलू होते त्याच्यावरती संकलित स्वरूपाचं जे पुस्तक 125व्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं केलेलं होतं, तर तो 125 वर्षांच्या निमित्तानं जो केला होता तेही पुस्तक आम्ही प्रकाशित केलं होतं. त्यामुळे तो अजून एक दृढवलेला तो जो स्नेह आहे तो या निमित्ताने अजून पुढे येतो. आत्ता अनिरुद्ध म्हणाले तसंच खरोखरच ही एक नासी फडक्यांचा आशीर्वाद जर का आपल्यावरती असेल तर तो त्याला कारणीभूत या गीतांजली ताई आहेत हे मला नक्की सांगावं असं वाटतं. हा अंक का प्रकाशित करायचा किंवा त्याची भूमिका काय ही त्यांची तर नक्कीच आहे. एक ज्येष्ठ साहित्यिकाची कन्या म्हणून त्यांनी केलेला हा प्रयत्न हा आपण नक्कीच समजू शकतो, पण त्याच्याबरोबरीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या काळातली 100 वर्षांपूर्वी असलेली सामाजिक, साहित्यिक आणि एकूणच संपादकीय स्वरूपाची जी काही संपादकांचं म्हणून जे काही किंवा नियतकालिकांची परिस्थिती काय होती हे समजून घेण्याचा खरं हा प्रयत्न आहे. कारण आजच्या एकूणच काळामध्ये 100 वर्षांपूर्वीचा काळ कसा होता हे आपल्याला माहिती असणं ही मला वाटतं गरजेची गोष्ट आहे. त्या काळातले सगळेच दिग्गज लेखक हे त्या अंकामध्ये आपलं लेखन आणि आपला योगदान देत होते. ही किती मोठी गोष्ट होती हे आपल्याला अंकाचं स्वरूप किंवा आम्ही जे एकच अंक आम्ही केलेला त्याच्यावरनं जाणवत आहे. आणि त्यातलं लेखन, त्यातली भाषा, त्यातलं एकूणच वाङ्मय प्रकार वेगवेगळे हे खूपच वैविध्यपूर्ण आहेत आणि ते आजही आपल्याला तितकेच महत्त्वाचे आणि वाचनीय वाटतात. म्हणूनच या अंकाचं खरं तर प्रयोजन ते आपल्यासमोर आज सादर करताना खरोखरच आनंद होतोय. या निमित्तानं गीतांजली ताईंचे खूप मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन, आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याची जी काही एकूण अंकाची पार्श्वभूमी आहे तर ती आजच्या आमच्यासारख्या नवीन प्रकाशकांना किंवा नवीन संपादकांना देखील वेगळी दृष्टी देणारं ठरेल असं मला वाटतं. एक प्रश्न या निमित्ताने फक्त निर्माण होतोय मनामध्ये की आज 2026 आहे, 2126 साली अशा प्रकारचं कोणत्या प्रकारचं लेखन 100 वर्षांनी असा अंक प्रकाशित होईल अशी आजही एक मनामध्ये शंका आहे किंवा कुतूहल आहे असं म्हणायला तरी हरकत नाही. कारण आजची वाङ्मय, साहित्य आणि लेखनाची जी काही परंपरा आहे किंवा आत्ता आपल्यावरती जे प्रभाव आहेत ते कसे असतील याच्यावरती आजचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर हे अधिक भाष्य करतील
असं मला वाटतं. पुन्हा एकदा इंद्रजितताईंचे अतिशय मनापासून आभार. आणि तुम्ही सगळेजण आज या कार्यक्रमाला अतिशय आवर्जून उपस्थित राहिलेला आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद काळे काका. आपण म्हणालात ते अगदी बरोबर आहे की 2126 अजून 100 वर्षांनी काय प्रकाशित होईल. कारण सूत्रसंचालन करायचं म्हटल्यानंतर हा अंक मला वाचायचा होता म्हणून मी ताईंकडून त्याची कॉपी घेतली आणि वाचता वाचता बऱ्याच मराठी शब्दांवर माझं लक्ष गेलं की हे शब्द आजकाल कुणीही वापरत नाही जे त्या लेखांमध्ये उल्लेखलेले आहेत. त्यातल्या एका लेखाचं अभिवाचन करायचं असं पण ताईंनी मला सांगितलं. तेही तितकं सहज मराठी आज वाचता येत नाही आपल्याला असं मला जाणवलं. आणि कुबळेकर सर आहेतच, थोड्या वेळानंतर आपल्याला भाषेचे सध्याचे चमत्कार सरांकडून नक्कीच ऐकायला मिळतील. तर ह्या भाषेचा जो लहजा किंवा जो दर्जा आहे तो 100 वर्षांपूर्वीचा जो आत्ता आपण वाचतोय तो आत्ताच्या भाषेचा दर्जा आणि लहजा पुढच्या 100 वर्षात काय असेल खरंच कुतूहलाची गोष्ट आहे. तर श्रोते हो, 100 वर्षांपूर्वीच्या ज्या क्षणाच्या अनुभूतीसाठी आपण सर्वजण आज इथे जमलो आहोत तो क्षण येऊन ठेपला आहे. 4 जानेवारी 1926 रोजी प्रकाशित झालेल्या रत्नाकर मासिकाच्या पहिल्या अंकाच्या 100 वर्षांनंतर पुनःप्रकाशनासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. मूळ संपादक नासी फडके आणि मूळ प्रकाशक अनंत सखाराम गोखले यांचे स्वर्गातून आपल्याला आशीर्वाद मिळत असतीलच. त्यांना वंदन करून मी आजच्या मान्यवर अतिथींना विनंती करतो की त्यांनी आज 25 जानेवारी 2026 रोजी रत्नाकर मासिकाच्या पहिल्या अंकाचं या शताब्दीपूर्ती सोहळ्यात पुनःप्रकाशन करावं. सन्माननीय अतिथींच्या संमतीने मी असं जाहीर करतो की रत्नाकर मासिकाच्या या अंकाचं आज इथे औपचारिक प्रकाशन संपन्न झालं. बाकी सर्व वैशिष्ट्यांबद्दलच आणखीन एक फार ऐतिहासिक महत्त्वाचं वैशिष्ट्य या पहिल्या अंकाचं होतं. आप्पा जेव्हा तरुण वयाचे होते तेव्हापासूनच पुष्कळ इंग्रजी आणि अमेरिकन ब्रिटिश साहित्याचं त्यांनी वाचन केलं होतं. आणि तेव्हा जो शॉर्ट एसे नावाचा प्रकार इंग्रजी साहित्यात सुरू झाला होता तो वाचून त्यांना नेहमी असं वाटायचं की आपल्या मराठीत असं लेखन का होत नाही. हा सगळा विचार करून त्यांनी लघुनिबंध हा नवा साहित्य प्रकार मराठी साहित्याला दिला आणि त्याचं त्यांनी नाव गुजगोष्ट असं ठेवलं. म्हणजे लेखक आणि वाचक यांच्यामधला संवाद वाटावा अशा प्रकारचे हे लघुनिबंध होते. आणि त्यातला पहिला लघुनिबंध या पहिल्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. हे या अंकाचं ऐतिहासिक महत्त्व आहे. आप्पांनी पुष्कळ लघुनिबंध लिहिले पण त्यातला मला फार आवडणारा लघुनिबंध म्हणजे मालकंस रागावरचा त्यांचा लघुनिबंध पुष्कळ नंतर लिहिला त्यांनी. आणि त्यांनी एके ठिकाणी लिहिलं सुद्धा की पहिले माझे लघुनिबंध जितके चांगले नव्हते त्यानंतर माझं ते कसं वाढत गेलं, माझी कलादृष्टी वाढत गेली आणि नंतरचे लघुनिबंध जास्त जास्त चांगले होऊ लागले. तर त्यातलाच हा एक लघुनिबंध आहे. मी अनिरुद्धला विनंती करते की त्यानं या लघुनिबंधाचं वाचन करावं. छोटासा लघुनिबंध आहे, मालकंस असं त्याचं शीर्षक आहे. गेल्या आठवड्यात गाणं बजावणं अगदी मनसोक्त ऐकलं मी. इथं संगीतप्रेमी मंडळींनी चालवलेली देवत क्लब नावाची फार जुनी संस्था आहे. तिच्या वार्षिकोत्सवानिमित्त जलसा झाला आणि 3 दिवस संगीताची मेजवानी मिळाली. गुलाम अली नावाचे लाहोरकडचे हल्ली मुंबईत वास्तव्य करून असलेले एक गायक, विलायत हुसेन नावाचे सतारी आहे आणि अल्ला रख्खा नावाचे एक तबली आहे असे 3 अखिल भारतीय कीर्तीचे कलावंत आले होते. आणि त्या तिघांनी आपापल्या कौशल्याने साऱ्या लोकांना बिलकुल खुश करून टाकलं. सतार हे वाद्य मोठं बिकट आहे परंतु श्रेष्ठ दर्जाचा बजवय्या सतारीच्या तारा छेडू लागला की तिच्यातून निघणाऱ्या स्वरलहरींचं कर्णमाधुर्य काही वेगळंच वाटतं. त्याची बरोबरी इतर कोणतंही वाद्य करू शकत नाही. त्याची जातच काही निराळी असल्याचा प्रत्यय येतो. हा निराळेपणा शब्दांनी सांगणं फार कठीण आहे.
पण तो सांगण्याचा प्रयत्न करायचा झाला तर मी असं म्हणेन की सतारीतून निघणाऱ्या संगीताला एक प्रकारचं कमालीचं द्रवत्व असतं. नाद निर्झरिणी नाना तऱ्हेचे ढंग करीत चाललेली आहे. मध्येच थेंब ठिबकताहेत, मध्येच मृदू लहरी उठतायत, मध्येच अव्याहत चाललेला ओघ आहे, क्वचित कारंजी उडताहेत, क्वचित वेगानं खळखळाट सुरू झाला आहे आणि हे सारे प्रकार नृत्याच्या आवेगानं चाललेले आहेत. अशा उत्कृष्ट बजोईयाची सतार ऐकताना प्रत्यय येतो, डोळे मिटून सतार ऐक. आणि मी म्हणतो तसा भास तुला होतो की नाही सांग. अर्थातच सतारीतून स्त्रवणाऱ्या संगीताची प्रकृतीच नृत्य प्रधान असल्यामुळे ते तबल्याच्या साथीच्या सुंदर कोंदणात असलं तरच त्याचा पूर्ण विलास अनुभवायला मिळतो. परवाच्या जलशात ही मौज भरपूर लुटली श्रोत्यांनी, कारण विलायत हुसेन यांची सतार आणि अल्लारख्खा यांचा तबला या दोहोंचा असा काही सुंदर मिलाप झाला होता की कोणत्या सौंदर्यामुळे कोणतं सौंदर्य खुललंय हे सांगणं कठीण होतं. सतारीच्या स्वरांभोवती तबल्याचे बोल लपेटले जात होते की तबल्यातून निघणाऱ्या तुकड्या तुकड्याला सतारीतल्या तोड्यामुळे आणखी पीळ पडत होता हे समजत नव्हतं. सुकुमार वेली वृक्षाला विळखे घालीत वर वर चढावी तद्वत स्वर आणि ताल यांची गुंफण चालली होती. आणि वृक्ष कोणता आणि वेली कोणती याबद्दल श्रोत्यांना भ्रम पडत होता. अल्लारख्खानं स्वतंत्र तबला वाजवला तो काही मला विशेष वाटला नाही. अलीकडं माझा रियाज सुटलेला आहे असं त्यानं सांगितलं. पण सतारीची आणि नंतर गुलाम अलीच्या गाण्याची त्यानं साथ केली ती खरोखर बहारीची होती. गुलाम अली बडा आवाजदार गवई आहे. त्याच्या भव्य शरीराप्रमाणेच त्याचा आवाजही भव्य बोजेदार आहे. मंद्र सप्तकातले स्वर त्यानं लावले की भला जंगी ऑर्गन वाजू लागल्याचा भास होतो. त्याच्या आवाजाची झेपही मोठी आहे आणि तानफिरत तयार आणि भारी निर्मळ आहे. त्या त्या रागिणीच्या धर्माप्रमाणे आपल्या कंठमाधुरीनं आलापांशी क्रीडा करण्याची त्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. मामुली रागिणीच त्यांना ऐकवल्या आणि ज्या चिजा म्हटल्या त्यात बांधणीचा चमत्कार नव्हता. चिजेच्या तोंडाला येऊन समेवर पडताना श्रोत्यांना असावध पकडल्याप्रमाणे धक्का देण्याचा कसबीपणाही त्यानं दाखवला नाही. अल्लादिया खां साहेबांच्या गायनात संगीताच्या सर्व अंगाचे रंग उफाळून येऊन विस्तीर्ण नयन मनोहर इंद्रधनुष्याची शोभा खडी राहते. गुलाम अलीच्या गाण्यात अशी सर्वांग परिपूर्णता नव्हती, पण गवय्या फार श्रेष्ठ दर्जाचा यात संशयच नाही.
तयारीनं फिरत सुरू झाली की त्याच्या आवाजाची झार नाहीशी होते खरी, पण निर्मळपणा कायम राहतो. आणि गाताना स्वर खेचण्याची त्याची ऐट अत्यंत परिणामकारी वाटते. मालकंस रागिणीचं धीर गंभीर स्वरूप तर त्यानं असं काही आमच्या पुढे खडं केलं की काही विचारू नकोस. मंद्र सप्तकातल्या मध्यमापासून तो तार सप्तकातल्या मध्यमापर्यंत अशा काही सहजपणानं विलंबित आलापांचे हेलकावे घेत होता की जणू ज्याच्या गंडस्थळातून उन्मादाचा स्त्राव चाललाय अशा एखाद्या प्रचंड शरीरी गजराज आपली शुंड हलवीत, दोन्ही विस्तीर्ण कान हेलावीत मोठ्या मजेनं खुशीत डुलत डुलत राजरस्त्यानं निघालेला आहे असा श्रोत्यांना भास व्हावा. मालकंस रागिणीची सांकेतिक विशिष्ट प्रकृती ही की ती ऐकताना कसल्या तरी महाप्रचंड सामर्थ्याच्या सान्निध्यात आपण आहोत असं तर माणसाला वाटावं, पण हे सामर्थ्य तामसी नसून सात्विक आहे असाही स्पष्ट प्रत्यय आला पाहिजे. ते सामर्थ्य वादळी दृष्ट संहारी झंझावाताचं नाही, त्यात मृदुता वाटली पाहिजे. मालकंसाचं खरं स्वरूप तांडव प्रधान नव्हे, लास्य प्रधान आहे. त्यात कठोरता उद्भवता कामा नये. त्यात गांभीर्य उदात्तता याबरोबरच वत्सल भक्ती शीत या रसांचा विलास दिसावा आणि मध्येच करुण रसाच्या अस्पष्ट लहरी उठल्यासारख्या वाटाव्या. गुलाम अली यांच्या कंठातून जो मालकंस मी परवा ऐकला तो असा होता. आजच्या या समारंभासाठी अनेक जणांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लागला. त्यातील काही मोजक्या हितचिंतकांचा कृतज्ञता सन्मान आपण करणार आहोत. मी आदरणीय श्रीयुत विजय कोवळेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी काही हितचिंतकांचा सत्कार करावा. सर्वप्रथम मी व्यासपीठावर आमंत्रित करतो पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्रीयुत शरद घाणेकर सर. आपण कृपया व्यासपीठावर यावं. कोवळेकर सर, आपणास विनंती, आपण त्यांचा सत्कार करावा. मी कुठेतरी एक इंग्लिश वाक्य वाचलं होतं, इफ यू क्लॅप फॉर अदर्स वन डे अदर्स विल क्लॅप फॉर यू. त्याच्यामुळे आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात, म्हणजे इतरांनाही आपल्यासाठी टाळ्या वाजवण्याची प्रेरणा मिळेल. यानंतर मित्र हो, मी आजचे सन्माननीय अतिथी, ज्येष्ठ चित्रकार आणि कला विश्लेषक श्रीयुत सुहास बहुळकर सरांचा आपणास थोडक्यात परिचय करून देतो. पुण्याचे सुपुत्र असलेले सुहासजी 1975 मध्ये जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई येथून GD आर्ट पेंटिंग या विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आणि त्याच संस्थेत पुढे 20 वर्षे त्यांनी अध्यापनाचं काम केलं. पुणे, मुंबई, कलकत्ता, दिल्ली, मद्रास, बेंगलोर, हैदराबाद या शहरांपासून ते लंडन, न्यूयॉर्क, बर्लिन, हाँगकाँग, पॅरिस, सिंगापूर, दुबई, आइसलँड इथपर्यंत त्यांची वैयक्तिक आणि समूह चित्र प्रदर्शनं भरवली गेली. त्याचबरोबर देश विदेशातून प्रात्यक्षिकांसाठी, कार्यशाळांसाठी आणि आर्टिस्ट कॅम्प्ससाठी त्यांना वेळोवेळी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. राष्ट्रपती भवन असेल, संसद भवन, सुप्रीम कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई उच्च न्यायालय, सावरकर स्मारक मुंबई, दिल्ली महानगरपालिका, पुणे विद्यापीठ, एशियाटिक सोसायटी मुंबई, रामकृष्ण मिशन शिकागो इत्यादी अनेक ठिकाणांहून विशिष्ट पोर्ट्रेट्स करून देण्याची मागणी त्यांच्याकडे नोंदवण्यात आली होती आणि आपण त्यांची ती पोर्ट्रेट्स आज तिथे बघू शकतो.
चित्रकलेच्या पुढे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक मुंबई, लोकमान्य टिळक संग्रहालय पुणे, चित्रकूट येथे रामदर्शन, जवाहर बालभवन मुंबई, नेहरू सेंटर मुंबई, केसरी मराठा ट्रस्ट पुणे, राजा केळकर संग्रहालय पुणे इत्यादी अनेक ठिकाणी आपण बौळकर सरांनी घडवलेली वैशिष्ट्यपूर्ण म्युरल्सही बघू शकतो. चित्रकला आणि म्युरल्स यांच्याबरोबरच संशोधन कार्यातही बौळकर सरांचा भरीव सहभाग आहे. द रोमॅन्टिक रिअलिस्ट M.V. धुरंधर, A. अल्मेलकर इन्स्पिरेशन अँड इम्पॅक्ट, द बॉम्बे आर्ट सोसायटी हिस्ट्री अँड व्हॉयेज यासारख्या सुप्रसिद्ध पुस्तकांबरोबरच अनेक शोध निबंधांचं लेखन सुहासजींच्या साधनेची साक्ष देतं. भारत सरकार आणि विविध राज्य सरकारे यांच्या अनेक महत्वपूर्ण समितींमध्ये सदस्य तसेच पदाधिकारी म्हणून त्यांनी भरीव कार्य केलेलं आहे. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि तत्कालीन उपराष्ट्रपती झाकीर हुसेन यांची पोर्ट्रेट्स साकारणाऱ्या सुहास बहुलकर यांना विविध सन्मान प्राप्त झाले नसते तरच नवल होतं. 1989 मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीकडून सर्वोत्कृष्ट पेंटिंगसाठी मेडल, रॉयल ड्रॉइंग सोसायटी लंडन कडून प्रतिष्ठेचं प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे मानकरी पुरस्कार, IBN लोकमत तर्फे प्रेरणा पुरस्कार, ABP माझा तर्फे गौरव महाराष्ट्राचा पुरस्कार, दूरदर्शन तर्फे नवरत्न पुरस्कार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डिलीट तसेच अनेक प्रख्यात संस्थांकडून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित आजचे सन्माननीय अतिथी श्रीयुत सुहास बहुळकर यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आदरपूर्वक आमंत्रित करतो. व्यासपीठावरील मान्यवर आणि सर्व उपस्थित रसिकजन, एवढी पुस्तकं घेऊन आलोय ती बघून घाबरू नका. त्यातली चित्र दाखवायची म्हणून आणलेली. आपण आज ज्या वास्तूत बसलेलो आहोत ती वास्तू म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल. 1880 मध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकरांनी स्थापन केलेली ही संस्था. आणि या संस्थेत आपण एका ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होतो आहोत. तब्बल 100 वर्षापूर्वी पुण्यात 2 मित्र एकत्र आले. त्यांनी एका अंकाचं मासिकाचं प्रकाशन केलं आणि त्याचं नाव रत्नाकर हे ठेवलं. आता हे रत्नाकर नाव ठेवण्यामागेही त्यांची जी भूमिका होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. ती भूमिका विविध साहित्य, काव्य, इतिहास, संशोधन, लेखन, चित्रकला अशा अनेक कला ज्या आहेत त्याच्यामधली रत्न शोधून हातात घेऊन आपल्या हातात देण्याचा हा प्रयत्न आहे त्यांचा. ही भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यातले संपादक होते नासी फडके, हे आपण आता ऐकलंच. आपण अनंत सखाराम गोखले यांच्याबद्दलही ऐकलं. नासी फडके आणि गोखले हे पुण्यात होते. नंतर नासी फडके कोल्हापूरला गेले. ते गीतांजलीताईंनी तोही इतिहास थोडक्यात सांगितला. आणि 1949 नंतर नासी फडके परत पुणेकर झाले. ते राजाराम कॉलेजमध्ये शिकवायचे आणि तिथून निवृत्त झाल्यावर ते पुण्यात येऊन राहिले. मी देखील मूळचा पुणेकर आहे. त्यामुळे लहान असताना मी नासी फडकेंना बघितलेलं आहे त्यांच्या दौलत बंगल्याच्या परिसरात. आता हा जो बंगला होता, मी इथे पेरुगेट जवळ केळकर वाडा म्हणून होता, त्या वाड्यामध्ये राहायचो. आणि पुणे त्यावेळेला किती छोटं होतं हे तुम्ही सगळे पुणेकर आहात त्यामुळे तुम्हाला आठवतच असेल. सरळ चालत गेलं की टिळक स्मारक मंदिर, मग SP कॉलेजला उजवीकडे वळलं की डाव्या बाजूला मंगरुळकर राहायचे, अरविंद मंगरुळकर राहायचे. त्यांच्याकडे अनेकदा गेलेलो मी लहानपणी. तिथून पुढे गेलं की धुंडीराज शास्त्री विनोद, नंतर आपल्या सरोजिनी बाबर, आणि त्यानंतर जो आडवा रस्ता लागतो तिथे कोपऱ्यावर दौलत बंगला होता. आणि त्यानंतर मग डाव्या बाजूला पेशवे पार्क, उजव्या बाजूला काहीही नाही, आणि नंतर पर्वती गाव. आता पुणे किती बदललंय हे बघताना खरंच अवाक व्हायला होतं. आणि जुन्या आठवणीत रमायलाही होतं.
मी नासी फडकेंना बघितलेलं आहे ते त्यांच्या घराच्या परिसरात हे सांगितलंच. मोदी गणपती मंदिर जे आहे तिथे सरदार आबासाहेब मुजुमदारांनी एक सतारीचे काही प्रयोग केले होते आणि त्यावेळेला त्यांनी मोदी गणपतीच्या मंदिराच्या खांबांना, सतारीला आणि त्या खांबांना तारा बांधल्या होत्या आणि त्यातून काहीतरी त्यांनी त्या सतारीचे प्रयोग केले होते. तर माझे वडील मला घेऊन गेले होते त्या प्रयोगाला. मी लहान मुलगा होतो शाळेतला, म्हणजे न कळत्या वयातलाच. मला काही कळलं नव्हतं, पण तिथे दत्तोवामन पोद्दार, पगडीवाले लोक, हे एक दत्तोवामन पोद्दार, दुसरे स्वतः आबासाहेब मुजुमदार, बाकी धोत्रा लेंग्यातले पुणेकर आणि कोट घातलेले एकच गृहस्थ होते, ते नासी फडके होते. मला वाटतं निळसर शर्ट होता, काळा कोट होता. ते बऱ्याचदा निळसर शर्ट वापरायचे, अशी एक अंदूक आठवण आहे माझी. त्यानंतर साहित्य विषयक आणि संगीताच्या उपक्रमांमध्येही बघितलेलं आहे. आणि नासी फडके अंजली नावाचं मासिक काढीत. आता हे अंजली नाव तुमच्यावरूनच ठेवलं असावं असं मला वाटतंय. आणि माझा मित्र इथे आलेला आहे श्रीकांत जाधव, त्याचे वडील चित्रकार गणा जाधव हे अंजलीसाठी मुखपृष्ठाची चित्र काढायचे. ते एकदा श्रीकांत बरोबर मी दौलत बंगल्यामध्ये नासी फडकेंना मुखपृष्ठ द्यायचं होतं, ते द्यायला गेलो होतो. श्रीकांत बरोबर गेलो होतो. आपलं बंगल्यात शिरलो आम्ही. ते त्यांच्या अभ्यासिकात अशी उजव्या बाजूला काहीतरी अभ्यासिका होती, असं मला अगदी खूप अंधूक आठवतंय. आणि त्या अभ्यासिकेमध्ये पुस्तकं होती आणि तिथे कॅलेंडर होती. नासी फडकेंची रसिकता, म्हणजे मला असं वाटतं की ते कॅलेंडर नवीन होती. हा, आणि ही आठवण मला रवी मुकुलने परत जागी केली. रवी मुकुल इथे आलेले आहेत. नासी फडकेंचा मुलगा विजय यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेली ही आठवण. आणि मग रवी मुकुलने मला जे सांगितलं तेही गमतीदार होतं. नासी फडके किती रसिक होते आणि त्याचं प्रत्यंतर पुढे रत्नाकरमध्ये आपण बघणारच आहोत. तर नासी फडके सर्वच बाबतीत रसिक होते, चोखंदळ होते. आणि त्यांनी म्हणजे ते दोराबजीकडे जायचे आणि उंचीमध्ये आणायचे आणि त्यावेळेला तिथून कॅलेंडर आणायचे, अशी काहीतरी ती आठवण आहे, आणि लावायची. आता मी शाळेतला लहान मुलगा पुणेकर, धक्का बसला. पुढे जे स्कूल फाटला गेल्यावर आमच्या समोरच नग्न मॉडेल बसायचे आणि आम्ही चित्र काढायचो, ती गोष्ट वेगळी. तर अशा गमती जमती खूप आठवत आहेत. नासी फडके ख्यातनाम आणि लोकप्रिय लेखक तर होतेच, पण त्यासोबत त्यांचे काही झालेले वाद पुणेकर जास्ती चांगल्या पद्धतीने सांगतील. फडके खांडेकर, फडके अत्रे, असे अनेक वाद झाले होते. त्यातलं काही लक्षात नाही आहे माझ्या, पण असे वाद झाले होते. आणि पुण्यातल्या मंडळींमध्ये, म्हणजे थोडे वयस्कर मंडळी किंवा त्या काळातली तरुण मंडळी जी नासी फडकेंना आदर्श मानायची, खांडेकरांना आदर्श मानायची, ते आठवणी काढायचे त्या वादाच्या. असाच एक मला आठवणारा प्रसंग म्हणजे ख्यातनाम गायक कुमार गंधर्वांनी 1968-69 मध्ये मला उमगलेले बालगंधर्व नावाचा कार्यक्रम केला होता. पहिला कार्यक्रम मुंबईत झाला आणि दुसरा पुण्यात झाला. मी पुण्यामध्ये त्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि नासी फडके, अनेक थोर मंडळी होती, त्यात नासी फडकेही होते. आणि मला आठवतंय की या कार्यक्रमानंतर नासी फडकेंनी या कार्यक्रमाच्या दर्जावर प्रचंड टीका केली होती आणि कुमार गंधर्वांना बालगंधर्वांची गायकी आणि बालगंधर्व खरोखरच उमजले आहेत का, अशा अर्थाचा प्रश्न करणारा लेखही लिहिला होता. बरोबर आहे, आठवत असेल तुम्हाला. मला अगदी थोडं आठवते. तर नासी फडके नाव उच्चारतात सर्वसाधारणपणे आठवतात त्या त्यांच्या कथा, कादंबऱ्या. त्याच्यामध्ये तरुण तरुणींच्या तारुण्य सुलभ भावभावनांचा, शारीर आकर्षणाचा शृंगारिक भाषेत आविष्कार असायचा. आणि खांडेकर वेगळ्याच पद्धतीचं लिहायचे.
त्यात भावभावना असायच्या, पण मानवी जीवनामधलं दुःख असायचं. आणि फडके आणि खांडेकर हे त्या काळची गाजलेली लेखकद्वय होतं. पण त्यासोबतच नासी फडकेंचं जे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं ते त्यांच्या तरुणपणापासून व्यक्त होत राहिलेलं आहे. रत्नाकर मासिकाचं त्यांनी संपादन केलं त्यावेळी ते 32 वर्षाचे होते. त्यांची साहित्य, काव्य, संगीत, चित्रकला, इतिहास, तत्वज्ञान, समीक्षा, खेळ अशा अनेक विषयामध्ये त्यांना गती होती. ते तत्वज्ञानाचे प्राध्यापकच होते. आणि त्या संदर्भातलं त्यांचं तरुणपणापासून म्हणजे बालपणापासून तरुणपणापर्यंतचं जे चिंतन आणि ज्ञान होतं तेच रत्नाकरच्या संपादनातनं त्यांनी व्यक्त केलंय असं आज म्हणायला काहीच हरकत नाही. या विषयातले अभ्यासक त्याबद्दल अधिक अधिकाराने बोलतील. पण त्यांची ओळख मात्र त्यावेळी आणि आजही गुलगुलीत तारुण्यसुलभ भावना गोंजाळणारे, शृंगारिक लेखन करणारे लेखक म्हणूनच केली जाते, हे काहीच चुकीचं आहे असं मला वाटतं. ते त्यांच्या कार्यकर्तृत्वावर अन्याय करणार आहे. या ठिकाणी मला एक अगदी वेगळं उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. कदाचित ते विसंगतही वाटेल, पण ते ऐका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. एखाद्या व्यक्तीची प्रतिमा आणि त्याचे प्रत्यक्षातील कार्य याबाबत असणारे गैरसमज दूर व्हावेत एवढाच हे सांगण्यामागचा हेतू आहे. आता तुम्हाला मी नाव कोणाचं सांगणार हा तुम्हाला प्रश्न पडेल. मला शंका नाहीये की ते नाव ऐकताच तुम्हाला धक्काही बसेल. आणि ते नाव आहे कर्झन. ब्रिटिशांच्या राजवटीतील गव्हर्नर लॉर्ड कर्झन. कर्झन यांची 6 जानेवारी 1899 मध्ये ब्रिटिश इंडियाचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय म्हणून नेमणूक झाली. आणि 1906 मध्ये त्यांनी बंगालची फाळणी केली. मी बोलताना कदाचित चुकलो असेल. 6 जानेवारी 1899 मध्ये नेमणूक झाली आणि 1906 मध्ये त्यांनी बंगालची फाळणी केली आणि भारतीयांसाठी त्यांची ओळख क्रूर कर्मा अशी ठरली. पण याच कर्झन यांनी आपल्यावर प्रचंड उपकार केलेले आहेत. कर्झन हे इतिहासाचे विद्यार्थी होते. त्यांना भारतीय कला, कारागिरी, हिंदुस्थानच्या प्राचीन वैभवाबद्दल प्रचंड आदर होता. त्यातूनच कर्झन यांनी 1902 मध्ये जॉन मार्शल नावाच्या 25 वर्षाच्या तरुणाची पुरातत्व खात्याच्या प्रमुखपदी नेमणूक केली. आणि जॉन मार्शल यांनी त्यानंतर जे कार्य केलं ते अफाट आहे. त्याच्यामुळेच आपल्याला आपला इतिहास चांगल्या प्रकारे उपलब्ध होतोय, आपला वैभवशाली वारसा चांगल्या प्रकारे बघता येतोय, दाखवता येतोय. 1904 मध्ये लॉर्ड कर्झन आणि जॉन मार्शल यांच्या चर्चेतून हिंदुस्थानच्या प्रचंड दुर्लक्षित कलावारशासंदर्भात एक कायदा मंजूर करण्यात आला आणि त्याचं नाव होतं एन्शंट मॉन्युमेंट प्रिझर्वेशन ॲक्ट. कर्झन यांनी त्याची कठोर अंमलबजावणी सुरू केली. म्हणूनच मी मगाशी म्हटलं तसं आपण आपलं वैभव आज अनुभवू शकतोय, बघू शकतोय. कर्झन यांचा हा आगळा वेगळा पैलू आम्हा भारतीयांनी लक्षात ठेवलाच पाहिजे. रत्नाकर मासिकाच्या पहिल्या अंकाला 100 वर्ष होत असताना, आज त्या अंकाचे पुनर्मुद्रण झाले असताना मला असं मनपूर्वक वाटतंय की कोणत्याही कर्तृत्ववान व्यक्तीचे मूल्यमापन करताना आपण तुलनात्मक विचार करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. काळाच्या संदर्भातच त्या व्यक्तिमत्वाचा जो आविष्कार आहे त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. आज ही मूलभूत गोष्टच आपण विसरू लागलेलो. आपण विचारधारांच्या अनुषंगाने तत्वज्ञानाची मांडणी आणि स्वतःला इंटेलेक्च्युअल दाखवण्यासाठी दुसरा किती छोटा होता हे दाखवणं, आपण कोणाच्या तरी खांद्यावर उभे आहोत हे विसरणं, ही आपली सवय होत चाललेली आहे. मगाशी एक वाक्य विचारलं गेलं की 2126 मध्ये काय असेल. आत्ता जर आपली अशा पद्धतीने प्रगती नाही ती अधोगती होत असेल तर 2106 मध्ये काय असेल याची कल्पनाही करणं अशक्य आहे. आता थोडी पार्श्वभूमी बघूया. आपल्या पूर्वजांनी लेखन, चित्रकला यांचा संगम
फार पूर्वीपासून केलेला आहे. आपल्याकडची चित्रांकित हस्तलिखितच आहेत, ज्या पोथ्या आहेत त्याच्यामध्ये चित्र आणि लेखन याचा संगम आहेच आहे. आणि हे अशा पोथ्या हे आपलं वैभवच आहे. आणि ते कितीही दैदिप्यमान असलं, कितीही वैभवशाली असलं, तरी त्याला खूप मर्यादा होत्या. त्याला प्रचाराच्या प्रसाराच्या मर्यादा होत्या, अनेक लोकांपर्यंत पोहोचायच्या मर्यादा होत्या, कारण ते हाताने लिहिलं जायचं. जर्मनीमध्ये गुटेनबर्गने 15व्या शतकात खिळे जोडून मुद्रण करण्याच्या नव्या कलेचा शोध लावला आणि 16व्या शतकात मुद्रित ग्रंथ निर्मितीला सुरुवात झाली. त्यातून ज्ञानप्रसार, विचार आणि कल्पना यांच्या आदान प्रदानाचा एक नवाच मार्ग उपलब्ध झाला. मुंबई बेटावर 1674-75च्या दरम्यान पहिला छापखाना सुरू झाला आणि 18व्या शतकाच्या प्रारंभी मुंबईत मुद्रणकला स्थिरावली आणि इतरत्र पसरू लागली. मग मराठीतही मुद्रित नियतकालिकांची सुरुवात झाली. बाळशास्त्री जांभेकरांनी 1837मध्ये दिग्दर्शन हे नियतकालिक सुरू केलं. त्यातून कथा, कविता, कादंबऱ्यांसोबत ऐतिहासिक लेखन अशा अनेक गोष्टी येऊ लागल्या. शिवाय छापखाना हा एक नवीनच उद्योग भरभराटीला यायला लागला. इथे लक्षात घेणं आवश्यक आहे की रत्नाकरचे चालक अनंत सखाराम गोखले यांचा पुण्यात शनिवार पेठेत विजय प्रेस नावाचा छापखाना होता. 32 वर्षाचे विविध कल्पनांनी भरलेले रसिक वृत्तीचे उत्साही लेखक संपादक नासी फडके आणि त्यांचे मित्र अनंत सखाराम गोखले यांनी एकत्र येत हे रत्नाकर मासिक सुरू केले. रत्नाकर खऱ्या अर्थाने गाजलं ते त्यातील वैविध्यामुळे. अत्यंत लोकप्रिय तसेच उदयोन्मुख लेखक, कवी, विचारवंत, समीक्षक, चित्रकार अशा सर्वांची एकत्र मोड बांधायचं काम रत्नाकरने केलं. रत्नाकरचा हा प्रयोग अल्पकाळ सुरू राहिला, पण आज 100 वर्षानंतरही तो विसरता येत नाही हे वास्तव आहे. रत्नाकरनी 100 वर्ष उलटूनही मराठी साहित्य विश्वावर जी नाममुद्रा उमटवली आहे ती आजही कायम आहे. मुखपृष्ठावर एक चित्र छापणं हे आधीपासून होतं, पण रत्नाकरनी मुखपृष्ठ असायचंच, पण आतमध्ये एक चित्र चिकटवून द्यायला सुरुवात केली. आणि त्यामागे हेतू असा होता की लोकांनी ते चिकटवलेलं चित्र काढावं आणि फ्रेम करून लावावं. ते बाइंडिंगमध्ये घातलेलं नसायचं. म्हणजे हे वेगळे पण खरोखरी लक्षात घेण्यासारखं आहे की आता आम्ही इथे चित्र छापले त्या पुस्तकात, हे बाइंड केलेलं आहे आणि हे करायचं तर पान फाडावं लागणार. रत्नाकरमध्ये एक वेगळ्या रंगाचा कागद असायचा आणि त्याच्यावर ते चित्र चिकटवलं जायचं आणि ते लोकांनी घरात लावावं, यातून चित्रकलेचा प्रसार व्हावा हा हेतू होता. आता पहिल्या अंकाचं आपण कव्हर बघूया. हे कव्हर आहे. हे कव्हर जे केलेलं आहे ते चित्रकार कृष्णराव केतकर यांनी, आणि त्यांचं वय त्यावेळेला 33 वर्ष होतं. म्हणजे संपादक नासी फडके 32, गोखले त्याच वयाचे असावेत, केतकर वय वर्ष 33. आणि एक योगायोग असा आहे की मुंबईत मी ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीच्या रस्त्याचं नावही चित्रकार केतकर मार्ग आहे. हा आपला योगायोगाचा भाग. पुन्हा विषयाकडे येऊया की केतकरांनी हे जे चित्र काढलंय त्याच्यामध्ये शिंपल्यामध्ये एक देवता उभी आहे. ही बघा, इथे शिंपला आहे आणि ह्याच्यामध्ये ही देवता उभी आहे आणि हिच्या दोन्ही बाजूला, डाव्या बाजूला मुलगा आणि उजव्या बाजूला एक मुलगी आहे. मागे समुद्र आहे उफाळलेला आणि ही देवता त्यांच्या हातामध्ये काहीतरी प्रसाद स्वरूपाने देते. किंबहुना तो जो अथांग समुद्र आहे तो ज्ञानसागर म्हणून दाखवलाय का? होय, तो ज्ञानसागर म्हणूनच चितारला असण्याची शक्यता आहे. आणि ती जे देतीये ते या ज्ञानसागरातून उत्तम गुण किंवा उत्तम कलागुणाचे
जी काही रत्न आहेत ती वेचती आहे आणि ती या तरुण तरुणींना देते. म्हणजे यात ज्ञान संवर्धनाचा निश्चितच हेतू आहे. फक्त 2-3 रंगात छापलेले हे चित्र आहे, मर्यादित रंगातले. पण ह्या चित्रामधून चित्रकारांनी संपादकाच्या सोबत चर्चा करून पहिल्या अंकाच्या कव्हरमधून एक संदेश दिलेला आहे. हे खरोखरीच विचार करण्यासारखं आहे. मधला एक काळ असा आला होता की मुखपृष्ठ म्हणजे एखाद्या सुंदर बाईचं चित्र फक्त. हा अगदी हल्लीचा काळ होता काही वर्षापूर्वीचा. नटनट्यांची चित्र छापायची. ते 1926 मध्ये असा काहीतरी संदेश देण्याचा विचार करायचा संपादक, चित्रकार यांनी प्रयत्न केलाय. हे खरोखरी पुढच्या पिढीने, आमच्या पुढच्या पिढीने लक्षात ठेवण्यासारखे. आता त्यानंतर जर बघितलं तर धुरंधरांचं समुद्र मंथन नावाचं एक चित्र आतमध्ये छापलेलं आहे. तेही दाखवतो आपल्याला. आता हे चित्र जे आहे त्या चित्रामध्ये उफाळलेल्या समुद्रामध्ये नागराज वासुकीच्या साह्याने मेरू पर्वताची घुसळण चाललेली दिसते. एका बाजूस देव आहेत, दुसऱ्या बाजूस दानव आहेत आणि त्यातून एका कमळावर आरूढ झालेली अशी 4 हाताची देवता वर आली आहे. ती लक्ष्मी आहे. वातावरण वादळी आहे. त्यातील घुसळण करणारे देव व दानव त्यांनी लावलेला जोर आणि घुसळणामुळे निर्माण होणाऱ्या लाटांचा रौद्र खेळ बघणाऱ्याची नजर खेळवून ठेवतो. वस्तुतः धुरंधरांनी समुद्र मंथन या विषयावरची केलेली 3 चित्र मी बघितलेली आहेत. त्यातील एक चित्र रवी वर्मा प्रेसने छापलं होतं आणि त्याचा रजिस्टर क्रमांक 183 होता. त्याच विषयावरचं धुरंधरांनी दुसरं चित्र काढलं. ते समुद्र मंथन लक्ष्मी म्हणून आहे आणि तिसरं चित्र हे आहे. आता याचा क्रम जर लावायचा म्हणला तर एक अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की रवी वर्मा प्रेसने छापलेलं चित्र पहिलं असावं. हे काढलेलं 1926 मधलं चित्र दुसरं असावं आणि तिसरं चित्र जे आहे ते एका खाजगी संग्रहात आहे. ते समुद्र मंथन लक्ष्मी नावाचं आहे. आता धुरंधरांच्या बद्दल थोडंसं सांगायला हवं. जसं मी केतकरांबद्दल बोललो की ते तरुण होते. पुढे केतकरांनी केतकर्स ड्रॉइंग क्लास म्हणून गिरगावामध्ये काढला आणि आता तुम्ही ऐकलेलं सगळ्यात प्रसिद्ध नाव म्हणजे गायतोंडे आणि त्यापूर्वीचे आचरेकर, इमार आचरेकर वगैरे असे अनेक चित्रकार हे केतकरांच्या क्लासमध्ये शिकायचे. केतकर हरहुन्नरी होते. त्यांना नाटकाची आवड होती. नाटकात काम करायचे आणि केतकरांनी आपलं आयुष्य अत्यंत समृद्ध असे ते जगले. जसं नासी फडकेंच्या बाबतीत ते हरहुन्नरी होते तसेच केतकरही होते. हे आम्ही जो कोश केला आहे त्याच्यामध्ये केतकरांबद्दल लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये केतकरांबद्दलची एक नोंद आहे. त्यात हे सर्व तपशील आलेले. आणि आता धुरंधर जर बघितलं तर धुरंधर हे त्या काळामध्ये अत्यंत गाजलेले चित्रकार होते. धुरंधरांचा जन्म 1867चा म्हणजे 1926 मध्ये त्यांचं वय, मला वाटतं गणित कच्चं आहे मी, म्हणजे भूषण गोखले सर बसलेत 22 स्कूलचे, पण मला गणित सोडावं लागलं होतं. तर धुरंधर त्यावेळेला वयस्कर होते. मला वाटतं 59 वयाचे. आणि धुरंधर रवी वर्मा नंतरचे सगळ्यात गाजलेले आणि सगळ्यात व्यस्त चित्रकार होते. जे सुरापाटचे डायरेक्टर होते. आणि 1926 मध्ये राजे रडबड यांची त्यांच्याकडे रीग असायची चित्र काढून घेण्यासाठी. ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांच्याकडनं पोस्टर करून घेतलेली होती जाहिरातीसाठी. रेल्वेची पोस्टर्स असतील, ट्रामची पोस्टर्स असतील, पिक्चर पोस्टकार्ड करून घेतलेली होती. 2017 मध्ये नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचं मी चेअरपर्सन होतो. त्यावेळेला धुरंधरांच्या 150व्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने फार मोठं प्रदर्शन भरवलं होतं आणि त्यात हा सर्व जो काय तपशील आहे तो मी तिथे डिस्प्ले केला होता. त्याच्यामध्ये रत्नाकरचाही अंक होता त्या प्रदर्शनात.
आणि अशा ज्येष्ठ चित्रकाराकडे जाऊन चित्र काढून घ्यावं हे धाडस या तरुण संपादक आणि चालकांनी करावं हे देखील खरोखरच म्हणजे त्यांचं धाडसच म्हणावं लागेल. म्हणजे ज्यांच्याकडे राजे रजवाडे जायचे त्यांच्याकडे सामान्य परिस्थितीत त्या काळात असलेले हे 2 जण जातात आणि आम्हाला चित्र काढून द्या म्हणतात आणि तो विषयही सुचवतात की समुद्र मंथनच हवा. धुरंधरांनी सांगितलं असेल, मी कल्पना करतो या सगळ्या, की समुद्र मंथनचं मी चित्र आधीच काढलेलं आहे आणि ते रवी वर्मा प्रेसने छापले, तर त्याचा कॉपीराईट त्यांच्याकडे होता ना. मग ते कसं छापणार, मग आम्हाला नवीन काढून द्या. धुरंधरांनी त्यांचा हट्ट ऐकला. या सगळ्या कल्पना आहेत माझ्या, निश्चितच ऐकल्या असणार. मी चित्रकार आहे त्यामुळे मी कसं जसा वागतो तसेच आमचे पूर्वज वागत असणार. तर धुरंधरांनी तो हट्ट ऐकला आणि हे जे चित्र काढून दिलं त्याच्यामध्ये आधीच्या चित्रापेक्षा तपशील तोच असला तरी त्यातली जी हाताळणी आहे ती खूप वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. ती जी मधली लक्ष्मीची फिगर आहे ती तशीच असली तरी ह्या चित्रामध्ये धुरंधरांनी लक्ष्मीला कमळावर उभं केले. नंतरच्या चित्रात तसं नाहीये, आधीच्या चित्रात तसं नाहीये, ती समुद्रातनं वर आलेली आहे. आणि ही परंपरा फडके आणि गोखले या दोघांनी कायम ठेवली. त्यानंतर मला वाटतं फेब्रुवारी 1926 मध्ये त्यांनी नगरकर, G.H. नगरकर नावाचे चित्रकार होऊन गेले. त्यांचं वनगमनादेश किंवा बनिशमेंट ऑफ राम अँड सीता नावाचं चित्र, ज्याला 1925 मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटी नावाची 1888 मध्ये स्थापन झालेली संस्था, त्याचं बक्षीस मिळालं होतं. ते चित्रही आणलेलं आहे मी, अगदी छोट्या आकारात आहे पण दाखवतो तुम्हाला. हे इथे ते चित्र आहे खाली, वनगमनादेश. आणि हे मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स किंवा आताच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात लावलेलं आहे. जे तत्कालीन डायरेक्टर सॉलोमन यांनी ते विकत घेतलं. पण हे चित्र फडकेंनी मिळवलं कसं, तर माझी एक आठवण अशी आहे, नगरकरांचं मी चरित्र लिहिलंय आणि त्यामुळे मला माहिती आहे. नियतीचा विलक्षण खेळ, नगरकर, चिमुलकर, आलमेलकर असं ते पुस्तकाचं नाव आहे. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले, नाही सॉरी हे मॅजेस्टिकने प्रकाशित केले. आणि नगरकरांनी वनगमनादेश या विषयावरची 2 चित्र केली होती. एक चित्र जे स्कूल ऑफ आर्टमध्ये होतं आणि दुसरं बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात 1925 मध्ये लागलं आणि त्याच वेळेला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमच्या ट्रस्टींनी विकत घेतलं होतं. मग रत्नाकरमध्ये छापलेलं चित्र कुठलं, तर ते दुसरं असावं. आणि नगरकरांचा अल्बम माझ्याकडे, मला तो सापडला नाही. त्याच्यामध्ये रत्नाकर मधला नगरकरांचा परिचय आणि ते चित्रही त्या जुन्या अल्बममध्ये लावलेलं आहे. अशीच गोष्ट परांडेकरांच्या बाबतीत आहे. परांडेकर हे अत्यंत उत्तम लँडस्केप करणारे, तर त्यांचंही चित्र फडकेंनी मिळवलं आणि छापलेलं आहे. मला वाटतं काहीतरी सरोवराचं चित्र आहे. उमाताईंनी पाठवलं होतं मला, त्याला रेफरन्स पाठवला होता. नंतर चित्रकार साजिब नावाचे एक प्रसिद्ध चित्रकार होऊन गेले. बाबूराव पेंटरांचं चित्र आहे ते बालकृष्ण आणि राधा असं चित्र आहे. अत्यंत मोहक चित्र आहे. त्याचाही प्रिंट माझ्याकडे कुणीतरी मला दिला होता, भेट म्हणून आहे माझ्याकडे, पण मला ते रत्नाकरमध्ये छापलेलं होतं माहिती नव्हतं. असंच त्रिंदाद नावाचे चित्रकार, आणि त्रिंदादांचं चित्र मी मुद्दा मांडले. बॉम्बे आर्ट सोसायटीचा जो मी इतिहास लिहिला त्याच्यामध्ये ते चित्र आहे. हे डावीकडचं जे चित्र आहे ते त्रिंदादांचं चित्र आहे. अतिशय दुःखद अशा मूडमध्ये बसलेली ही स्त्री आहे. त्याचं टायटल आहे 4 सेकंद. आणि 1931 मध्ये या चित्राला गव्हर्नरचं अवॉर्ड मिळालं होतं.
हे चित्र त्रिंदादांनी आधी केलं असावं. आणि फडकेंना कसे काय हे त्रिंदाद माहिती होते हेच मला कळत नाही, कारण हे चित्र तर आधी छापलेले. त्रिंदाद माहीमला राहायचे, त्यांचा बंगला होता. पुण्याला राहणारे फडके मुंबईला पोहोचले, त्रिंदादांच्या घरी गेले असतील आणि त्यांच्याकडनं त्यांनी या चित्राची प्रतिमा मिळवली असेल. हे चित्र मधल्या काळात अमेरिकेत गेलं आणि नंतर पोर्तुगीज सरकारने महाराष्ट्र सरकारला विनंती केली होती, बाबुराव सडवलकर डायरेक्टर असताना त्यांनी, की हा सगळा संग्रह विकत घ्यावा. त्यानंतर दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टला विनंती केली होती, काहीही झालं नाही, कारण आपण करंटेच होत त्या बाबतीत. पोर्तुगाल सरकारने अमेरिकेत आणि पोर्तुगालमध्ये प्रदर्शन भरवलं त्याचं मोठं, आणि त्यानंतर पणजीमध्ये फुंदाकाव नावाची संस्था आहे, त्या संस्थेमध्ये त्रिंदाद आणि त्यांची मुलगी अंजला त्रिंदाद यांची सर्व चित्र आणून ठेवलेली आहेत. हे आजही तुम्हाला बघायला मिळेल तिकडे. असाच विषय आहे तो गाजलेली काही चित्र. आणि ती चित्र गाजली त्याचं कारण वाद. त्या चित्रांवरनं प्रचंड चर्चा झाल्या, वादविवाद झाले, आणि ओलेतीचा वाद हा त्या काळामध्ये प्रचंड गाजला होता. हे ते ओलेती हे चित्र आहे, आणि इथे ओलेती या सुंदर चित्राविषयीचे वादळ हे रत्नाकरमध्ये छापलेले आहे. माझे मित्र रमेशचंद्र पाटकर यांनी हे पुस्तक सिद्ध केलं, तर त्यांना मी यातल्या बऱ्याच चित्रप्रतिमा दिल्या होत्या, त्यातली ही पण एक आहे. तर ओलेती हे ठाकूर सिंग या चित्रकारांचं चित्र. आता वेळ कमी आहे, मी बराच वेळ बोललोय, पण ओलेतीच्या वादाबद्दलचं मी माझं एक नग्नतेवरचं पुस्तक येऊ घातलंय. त्याच्यामध्ये ओलेती आणि प्रणयिनीचा मनोभंग ही रत्नाकरमध्ये छापलेल्या 2 चित्राबद्दलचे जे वाद झाले त्याच्याबद्दलचं छोटं टिपण जे आहे ते मी आणलेलं आहे. अगदी थोडक्यात सांगतो मी. ओलेतीचं चित्र 1930च्या रत्नाकर मासिकाच्या मुखपृष्ठामुळे घराघरात पोचलं, आणि त्याच्यावर टीका करणारा पहिला लेख गंगो कानिटकर यांनी ज्ञानप्रकाशमध्ये लिहिला. आता चित्र छापलं गेलं रत्नाकरमध्ये, टीका करणारा लेख आला ज्ञानप्रकाशमध्ये, आणि मग त्याच्यावर जे काय मत व्यक्त केलं कानिटकरांनी ते अश्लील हिडीस भावना उद्दीपित करणारं वाटतंय. मग त्यानंतर अश्लीलतेबाबतचा वादविवाद सुरू झाला. मग त्यामध्ये पुश्री काळे म्हणजे वपू काळेंचे वडील, ते स्वतः चित्रकार होते, नाटकाचे पडदे रंगवायचे. तर पुश्री काळेंनी त्याच्यावर एक लेख लिहिला. त्यांच्या लेखाचं नाव होतं चित्रकला ओलेती आणि रत्नाकर. मग प्र के यात्रे, आचार्य यात्रे, त्यांनी ओलेतीची विटंबना नावाचा लेख लिहिला. मग चित्रकार आणि चारित्र्य असा कुमारी राणी ठकार नावाच्या तत्कालीन लेखिका किंवा विद्वान असाव्यात त्यांचा लेख आला होता. ओलेती आणि भगिनी वर्ग असे अनेक लेख त्याच्यामध्ये आले. आणि कलानिष्ठ असं टोपण नाव घेतलेल्या एका लेखकानं या चित्राला हिडीस म्हणणं म्हणजे स्त्री वर्गाचा अपमान वाटतो असं त्यांचं मत नमूद केलेलं आहे. त्यांनी चित्रकलेच्या दृष्टीनं ओलेती हे चित्र वैश्विक भावना उद्दीपित करणारं नसल्यामुळे अश्लील ठरू शकत नाही याचा पुरावा म्हणून ते या चित्राला चित्रकलेच्या प्रदर्शनात बक्षीस मिळाल्याचं प्रतिपादन करतात. आता हे जे चित्र आहे ते बॉम्बे आर्ट सोसायटीच्याच प्रदर्शनात प्रदर्शित झालं होतं, आणि औंधच्या भवानराव पंतप्रतिनिधींनी ते विकत घेतलं. आजही ते औंधच्या म्युझियममध्ये आहे. आणि औंधचे महाराजही त्यांनी त्या वादविवादात उडी मारली, आणि ते म्हणले अप्रतिम सौंदर्यानं नटलेल्या अजिंठ्याच्या चित्राकडे तुम्ही बघा आणि त्यापासून शिका, म्हणजे कलाविष्काराच्या आणि आविष्कृत सौंदर्याच्या दृष्टीनं तुम्ही खरा पुरा चित्रांचा आस्वाद घ्यायला शिकावा. ह्या चित्राबद्दल ही अशी भरपूर चर्चा सुरू होती. आणि मग त्या काळातले पुण्यातले एक अश्लील मार्तंड कृष्णराव मराठे, कदाचित हे नाव जुन्या मंडळींना आठवेल,
त्यांना सहन झालं नाही आणि त्या चित्राला बिभत्स ठरवलं. उलटसुलट अशा अनेक प्रतिक्रिया उमटल्या. ते बघून चित्रकार आणि वेद अभ्यासक पंडित सातवळेकर यांनी एक निर्भीड लेख लिहिला. ते लिहिले की हे चित्र दुय्यम दर्जाचे, त्याच्यावर एवढी चर्चा होण्याचे कारण नाही. ते वाचून तत्कालीन लोकप्रिय लेखक वि स खांडेकर चिडले आणि त्यांनी लिहिलं, पंडितजींनी चित्रकलेवर अधिकार वाढीने लिहिण्यापेक्षा वेदवाङ्मयात लक्ष घालावे. चित्राबद्दल लिहिण्याचा त्यांना अधिकार काय? आता पंडित सातवळेकर हे धुरंधरांना थोडे ज्युनियर आणि जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकले होते. हैदराबादला रामकृष्ण वामन देऊसकर नावाचे आपले गोपाळ देऊसकर तुम्हाला नाव माहिती असेल, त्यांचे काका हे हैदराबादच्या निजामाकडे चित्रकार म्हणून त्याच्या पदरी होते. आणि सातवळेकर आणि देऊसकर या दोघांनी हैदराबादला स्टुडिओ सुरू केला होता. ती माहिती बहुतेक खांडेकरांना नसावी, त्यामुळे ही चूक झाली असावी. कारण रामकृष्ण वामन देऊसकर महाराष्ट्रात आमच्यामुळे माहिती झाल्या, आम्ही कोशात लिहिल्यामुळे. तर अशा पद्धतीच्या अनेक गमती रत्नाकरमध्ये आहेत. कविता आहेत, ऐतिहासिक लेख आहेत. शिवराम महादेव परांजपे यांनी पहिल्या अंकामध्ये लिहिलेला एक लेख आहे, रायगडावरचा लेख आहे. रायगड आणि त्याची दोन स्थिती. तर ब्रिटिशांची राजवट ऐन भरात असताना एखाद्या रायगडावरच्या लेखातून, म्हणजे शिवाजी महाराज हयात असतानाचा रायगड ब्रिटिशांनी तो पाडला, त्याच्यानंतरचा तो तोफेचा मारा करून पाडला, त्याच्यानंतरचा आणि सध्याचा, हे लिहून स्वातंत्र्य प्रेमाची ज्योत कशी जागृत होईल हा जो प्रयत्न केला तो या पहिल्या रत्नाकरच्या अंकात जरूर वाचा. असे अनेक लेख रत्नाकरमधून वाचायला मिळतात. शिवराम महादेव परांजपेंनी, मला वाटतं ते संपादक असताना, प्रणयिनीचा मनोभंग हे ठाकूर सिंगांचं चित्र छापलं आणि त्याच्याबद्दलही वादळ उठलं. तर हे ते चित्र आहे डावीकडचं, म्हणजे माझ्या डावीकडचं, तुमच्या उजवीकडचं. तर हे एक प्रेमपत्र आलेलं आहे आणि ते प्रेमभंग करणारं पत्र आहे. आणि त्यामुळे त्याचं जे टायटल होतं ते काहीतरी लेटर्स, एक मिनिट, लेटर्स हिट असं त्याचं टायटल होतं. आणि हे नाव कसं चुकीचं आहे याच्याबद्दलही त्यावेळेला वाद झालेला होता. म्हणजे चित्रामध्ये ती थोडीशी अनावृत्त आहे, त्यावरही टीका झाली. पण या चित्राचं जे टायटल होतं त्याच्याबद्दलही वाद झाला होता. अशा अनेक गमती जमती किंवा आपले डोळे उघडणाऱ्या गोष्टी, आपल्या कला जाणीवा समृद्ध करणाऱ्या गोष्टी अशा या रत्नाकरमधून अगदी 5-6 अंकच झाले पण त्याच्यामधनं मिळतात. मला तर असं वाटतं की निवडक रत्नाकर असा प्रकल्प हाती घेतला. गीतांजलीताई तुम्हाला विनंती आहे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, पुणे ग्रंथसंग्रहालय मदत करेल. त्यामध्ये छापलेली चित्र जी माझ्याकडे उपलब्ध आहेत ती त्या संस्थेची एक फक्त लेखी परवानगी घ्या. त्या इमेजेस मी तुम्हाला कुठल्याही अपेक्षा न करता निश्चित करू. आणि निवडक रत्नाकरचा प्रकल्प हाती घ्या. तयार कोण होणार हा प्रश्न आहे. पण आता आज हे जर घडून आले तर ते का नाही घडून आलं? योजकच तत्र दुर्लभा, हे खरंच आहे. पण योजक असतातच हे देखील तेवढंच सत्य आहे. आज मी हे जे काय बोललो त्याच्यासाठी काही जो आधार घेतला, जे संदर्भ वापरले, त्यांचा उल्लेख केला नाही तर ती कृतज्ञता होईल. वेदमहर्षी पंडित सातवळेकर, लेखक उपाम गोखले, 1967 हे चरित्र आहे. चित्रायन लेखिका साधना बोरुकर 2006, हे माधव सातवळेकरांचं चरित्र आहे. मराठी नियतकालिकातील दृश्यकला विचार प्राध्यापक रमेशचंद्र पाटकर 2009. आणि नग्नता लेखाच्या निमित्ताने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात बसून रत्नाकरच्या जो काही मी अभ्यास केला त्या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद बाभुळकर सर. आपण हा जो विस्तृत पट या निमित्तानं आमच्या समोर उलगडलात, आम्ही खरोखरच आपले ऋणी आहोत की
त्या काळात घडलेल्या ह्या सगळ्या घडामोडी आपल्या बोलण्यातून आमच्या समोर जिवंत झाल्या. आणि मला पुन्हा एकदा जाणवलं की फडक्यांची कपॅसिटी काय असावी. एक चित्र छापून अख्ख्या समाजाला त्यांनी विचार प्रवृत्त केलं. म्हणजे हे खरंच कमालीचं लक्षण आहे की त्यांना बरोबर समजलं की जे बोलत नाहीत त्यांना सुद्धा बोलतं कसं करावं, राजाला सामान्यांशी कसं जोडावं. अगदी राजांनी सुद्धा त्या वादात उडी मारली आणि सामान्य माणूसही त्या वादामध्ये आहे. म्हणजे एक चित्र छापून आणि ते इतक्या धाडसाने मिळवून आपल्या मासिकात ते छापणं आणि त्यानिमित्तानं समाजात त्या कलेवर चर्चा घडवून आणणं ही त्यांची हातोटी खरोखरच विलक्षण आहे.